प्रधानमंत्री को रात के 12 बजे वीडियो बनाना पड़ा, खुशी हुई, क्योंकि कभी तो प्रेस कॉन्फ्रेंस तो कभी किए नहीं। जो सदन चल रहा है, पार्लियामेंट चल रहा है, रात के 12 बजे वो अपने खुद का टेलीप्रॉम्प्टर वीडियो नहीं बना के अगर सदन में आके बोले तो बेटर है। ओनली वन थिंग, धर्मेंद्र प्रधान मस्ट रिजाइन। आप शिक्षा मंत्री का पदत्याग कीजिए, इस्तीफा दिलवाइए, फिर जो बात होगी वो बात होगी। ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಯುವ ಜನರಿಗೆ ಮತ್ತೊಂದು ಸೆಲ್ಫಿ ವಿಡಿಯೋವನ್ನ ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿಯಷ್ಟೇ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು. ಯುವಕರಿಗೆ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳ್ತಾ ಒಂದಷ್ಟು ಪಾಸಿಟಿವ್ ಸಜೆಷನ್ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ಮಾತಾಡಿದ್ರು. ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ ಟಿಎಂಸಿ ಸಂಸದೆ ಮಹುವಾ ಮೊಯಿತ್ರಾ ಮೋದಿ ಅವರ ವಿರುದ್ಧ ವಾಗ್ದಾಳಿಯನ್ನ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ರಾತ್ರಿ 12 ಗಂಟೆಗೆ ವಿಡಿಯೋ ಮಾಡಬೇಕಾದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದೆ. ಅವರು ಎಂದಿಗೂ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ನಡೆಸಿಲ್ಲ. ಆದರೂ ಕನಿಷ್ಠ ಈಗಲಾದರೂ ಸಂಸತ್ತಿಗೆ ಬಂದು ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಒಳ್ಳೇದು. ರಾತ್ರಿ 12 ಗಂಟೆಗೆ ಟೆಲಿಪ್ರಾಂಪ್ಟರ್ ಸಹಾಯದಿಂದ ತಮ್ಮದೇ ವಿಡಿಯೋ ಮಾಡೋ ಬದಲು ಸದನದಲ್ಲಿ ದೇಶದ ಮುಂದೆ ಉತ್ತರಿಸಬೇಕು. ನಮಗೆ ಒಂದೇ ಒಂದು ವಿಷಯ ಬೇಕು, ಅದೇ ಶಿಕ್ಷಣ ಸಚಿವ ಧರ್ಮೇಂದ್ರ ಪ್ರಧಾನ್ ಅವರ ರಾಜೀನಾಮೆ. ಅದನ್ನ ಹೊರತುಪಡಿಸಿ ಬೇರೆ ಯಾವುದೇ ಉತ್ತರ ನಮಗೆ ಬೇಡ ಅಂತ ಮಹುವಾ ಮೊಯಿತ್ರಾ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. देखिए, ये प्रधानमंत्री को रात के 12 बजे वीडियो बनाना पड़ा, खुशी हुई, क्योंकि कभी तो प्रेस कॉन्फ्रेंस तो कभी किए नहीं। जो सदन चल रहा है, पार्लियामेंट चल रहा है, रात के 12 बजे वो अपने खुद का टेलीप्रॉम्प्टर वीडियो नहीं बना के अगर सदन में आके बोले तो बेटर है। और हमें सिर्फ एक ही चीज सुनना है और कुछ नहीं सुनना है। किस एजुकेशन सेक्रेटरी को आप हटाए, किससे आप क्या करवाए, कहां से आप क्या कॉम्प्रोमाइज कराए, किसको डराए, किसको धमकाए, कितना सीआरपीएफ लाए, वी आर नॉट बॉदर्ड। ओनली वन थिंग, धर्मेंद्र प्रधान मस्ट रिजाइन। और मोदी जी, ये आप सुनिए, ये ऑल ऑफ इंडिया वांट्स दिस, धर्मेंद्र प्रधान हैज टू रिजाइन। आप शिक्षा मंत्री का पदत्याग कीजिए, इस्तीफा दिलवाइए, फिर जो बात होगी वो बात होगी। पर इससे पहले आपका ये रात का 12 बजे का वीडियो और पुलिस से लोगों को पिटवाना और फिर फेक न्यूज स्प्रेड करना और इंटरनेट क्लैम डाउन करना और मेट्रो स्टेशन बंद करना, अब सरकार नहीं चला पाओगे, देश नहीं चला पाओगे। आपका कॉम्प्रोमाइज का, डील मेकिंग का जो होता है ना, व्हीलिंग डीलिंग, इसके साथ साइड डील करोगे, इसके साथ साइड डील करोगे, बस निकल गई है। कॉम्प्रोमाइज और डील मेकिंग का बस निकल गई है। अब एजुकेशन मिनिस्टर हैज टू रिजाइन। ಯಾವುದೇ ಸುದ್ದಿಯ ಅಪ್ಡೇಟ್ ಅನ್ನ ಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು ಅಂದ್ರೆ ಈಗಲೇ ಒನ್ ಇಂಡಿಯಾವನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ನಿಮಗೆ ಬೇಕಾದ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಸುದ್ದಿ ತಿಳಿಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಒನ್ ಇಂಡಿಯಾ ಆಪ್ ಅನ್ನ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ.